भाजप महायुती सरकारनं सन 2022 मध्ये सत्तेत येताच राज्यात वेगवेगळी विकास कामं हाती घेतली। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही राज्यात पायाभूत सुविधांच्या कामांवर भर दिला। राज्यभरात रस्ते बांधणी, पूल आणि शासकीय इमारतींची कामं मोठ्या प्रमाणावर झाली। या अंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघात उत्तम दर्जाचे रस्ते, पूल आणि इमारतींची बांधकामं झाली आहेत। त्यांची माहिती पुढील प्रमाणे। आलमला, औसा, नागरसोगा, गुबाळ, सास्तूर रस्ता। तो लातूरला खूप मोठी आडत आहे आणि त्या आडतीला माल नेण्यासाठी शेतकऱ्यांची व्यथा ह्या रस्त्यामुळे खूप बिघड झालेली होती। पण आता रस्ता हा खूप सुंदर झालेला आहे। रस्त्याला येण्या जाण्यासाठी जो औशाला जाण्यासाठी आपल्याला पहिला 1 तास वेळ लागत होता, पण आता 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण औशाला पोहोचू शकतो। राज्य महामार्ग 361 बेलकुंड, देवताळा, लोहटा, माकणी रस्ता। अगोदर छोटा रस्ता होता, दुसरी गाडी यायची म्हणजे खाली घ्यायला तयारच नव्हती दुसरी गाडीवाले। त्याच्यामध्ये एकमेकाचे भांडणं व्हायचे, गाडी घ्यायची नाही, 2 गाड्या एकमेका समोर थांबायच्या, दुसऱ्या वाहनाला त्रास व्हायचं, गाडी काढत नाहीची। खडी निघालेली, त्याच्यामुळे ते गाड्या जायला खूप त्रास होत होता। शाळेच्या मुलाला यायला त्रास होत होता, वेळेवर गाडी येत नव्हती। आता वेळेवर हे रस्ता झाल्यामुळं वेळेवर गाडी येऊ लागलेत, शाळेला मुलं वेळेवर येऊ लागलेत। आता आमचं माल देखील वेळेवर आरतीला चाललंय। त्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी वेळेवर होऊ लागल्या। म्हणजे अगोदर 2 तास लागत होतं, परंतु आता अर्ध्या तासामध्ये सगळे काम होऊ लागले। आलमला, औसा, नागरसोगा, गुबाळ, सास्तूर रस्ता येथे पुलाचं बांधकाम। दळणवळण जे आहे ते वाटाने जास्त आहे आणि रोज कम्प्लिटली मी 2 वेळेस तरी या रोडने जातो। आणि पूल व्हायच्या अगोदर जे आम्हाला जे काय जाणवत होते दुःख, सगळ्यात मोठी व्यथा म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये खालून आम्हाला जायला येत नव्हतं। बिलकुल कसलंच पलीकडे गाडी सोडून आम्हाला इकडे दुसरी बाईक बोलून इकडे जावं लागत होतं आम्हाला जात असताना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जे काही लोकांचे पलीकडे शेत आहेत, काही लोकांचे अलीकडे शेत आहेत, त्यांना जाण्या येण्यासाठी खूप मोठा त्रास होता। कारण त्यांना पेरणीसाठी, फवारणीसाठी किंवा बैल जरी इथून घेऊन जायची म्हणली तरी त्यांना घेऊन जाता येत नव्हतं। एवढी मोठी समस्या होती आणि हे पूल झाल्यापासून आम्हाला एवढं कम्फर्टेबल झाले की सांगू शकत नाही शब्दात, कारण एवढे आम्हाला त्रास होता ह्या पुलामुळे। औसा इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचं विस्तारीकरण। यापैकी काही कामं पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत। रस्ते आणि पुलांच्या या कामांमुळे औसा, नागरसोगा, लिंबाळा, गुबाळ, सास्तूर, बेलकुंड, मातोळा, लोहटा, माकणी, देवताळा, हिप्परगा, कवळी चिंचोळी, लिंबाळा, कासार शिरसी, बालकुंदा, तांबाळा या गावांमधील वाहतूक सुरळीत होणार आहे। खराब रस्ते आणि दूरच्या अंतरामुळे जनतेची छोट्या छोट्या कामांसाठी होणारी गैरसोय आता थांबणार आहे। 2 वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल 56,442 कोटींचा निधी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे औसा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे।